समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून स्वागत करतो. खरं तर 2 दिवसापूर्वीच माझ्या मुलानं पत्रकार परिषद घेतली संदीपनी. मग मी 2 दिवस राज्य फेडरेशनच्या कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला होतो. त्याच्यामुळे मला काही तुम्हाला भेटता आलं नाही आणि या 2 दिवसात काही नवीन प्रश्नांची उत्तरे मला तुम्हाला द्यावीशी वाटली. त्याच्यामुळे मी आज पुन्हा तुमच्यासमोर येत आहे. खरं तर समताला अशा प्रकारची पत्रकार परिषद घेण्याचं एवढी मोठी कधी काम पडलं नाही. माझ्या निवडणुकीच्या वेळेस मी पत्रकार परिषदेंना सामोरं जात होतो, तुमच्या प्रश्नांना उत्तर देत होतो. खरं तर समता पतसंस्था 40 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. या मे महिन्यामध्ये 11 मे 1986ला संस्थेची स्थापना आम्ही केली आणि या 40 वर्षात जी काही समताची प्रगती झालेली आहे ती तुम्ही सगळे अनुभवत आहात, पाहत आहात. आणि समताच्या माध्यमातून कोपरगावचं नावसुद्धा महाराष्ट्रभर वाढवण्याचा मला संधी मिळाली आणि राज्य फेडरेशनचा सुद्धा मी जो अध्यक्ष म्हणून मला मान मिळालेला आहे तो समतामुळे आहे, कोपरगावमुळे आहे. राज्य फेडरेशनच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी आमची AKU नावाची संघटना आहे तिच्यावर सुद्धा काम करण्याचा मान मला मिळालेला आहे. आणि हे सगळं करत असताना मला कोपरगावच्या पत्रकारांची साथ ही खूप अतिशय महत्त्वाची मिळालेली आहे. समताच्या अतिशय चांगल्या प्रकारचं वार्तांकन तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल तुम्हालाही मी मनापासून आभार मानतो. आता मूळ विषयावर येतो. अशोक खरात विशेषतः वेगवेगळ्या वृत्तपत्रातून, सोशल मीडियातून, इलेक्ट्रॉनिक मीडियावर ज्या काही विपर्यस्त किंवा काही चुकीच्या बातम्या येत आहेत त्याचा खुलासा मी आपल्यासमोर करू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाची काही ठिकाणी मला ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं की शेकडो कोटी रुपयाचा गैरव्यवहार, काही वर्तमानपत्रात 60 कोटी रुपयाची उलाढाल. याच्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. 60 कोटी नव्हे, परवा संदीपने खुलासा केला आणि 100च्या वर अकाउंटसुद्धा आमच्याकडे नव्हते. जे अकाउंट आहेत ते मला वाटतं 48 खाते आहेत आणि त्या 48 खात्यांची माहिती आम्ही पोलिसांनी मागितल्याबरोबर 2 तासात आम्हाला ती त्यांना बातमी त्यासाठी जी काही माहिती आहे ती कागदपत्र आम्ही त्यांना सुपूर्द केलेली आहे. आता पोलिसांनीच आम्हाला दिलेल्या काही सूचनेवरून काही अधिकृत आकडेवारी किंवा खातेदारांची आकडेवारी मी जाहीर करू शकत नाही, परंतु एकेका खातेदाराचे 2 अकाउंट असतात. एक सेव्हिंग अकाउंट आणि एक मुदत ठेवीचा अकाउंट. त्याच्यामुळे कदाचित ही संख्या 100च्या वर काही पत्रकारांनी नेली असेल. आणि जे काही व्यवहार कोट्यावधी रुपयाचे म्हटलं जातं ते फक्त 5 ते 6 कोटी रुपयाच्या ठेवी त्यांच्या आमच्याकडे होत्या आणि त्या 2021 सालापासून होत्या. म्हणजे आजपासून 5 वर्षापूर्वी ती खाती ओपन झालेली होती. त्या काळामध्ये कोरोना होता, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन व्यवहारावर समतानंच जास्त भर दिला होता. समतानं जे काही कोरोनाच्या काळात ऑनलाईन काम केलेलं होतं त्याला प्रसिद्धी तुम्ही पत्रकारांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिली होती. आणि ऑनलाईन करताना काही खातेदार कदाचित समक्ष आले नसतील, परंतु जे काही कायद्याच्या पुस्तकात सांगितलेलं आहे, जे काही आमच्या उपविधीमध्ये सांगितलेलं आहे त्या उपविधीप्रमाणे या सगळ्यांची खाती उघडली गेलेली आहेत. त्यात कुठलाही बेकायदेशीरपणा नाही. जो ठेवीदार आमच्याकडे ठेव ठेवायला येतो त्याला आम्ही तुझी ठेव आम्ही घेत नाही असं नाकारू शकत नाही. आणि 2021ला तुम्हीच मंडळी सांगा, अशोक खरात कोण होतं हे कोणाला माहीत तरी होतं का? मला तर माहीत असायचं काहीच कारण नाही. मी काल एका वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर अशोक खरातचा मी सत्कार करताना फोटो पाहिला. आता एक लक्षात घ्या, मी जेव्हा फेडरेशनचे कार्यक्रम घेतो सगळे पतसंस्था चालकांच्या माझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी अक्षरशः रांगा लागतात. मनोज जोशी आहे की तर मनोज जोशीने 6 महिन्यापूर्वी बुलढाण्याला पाठवलं होतं. फोटो काढता काढता मी कंटाळून जातो. मला सांगण्याची वेळ येते की मी आता थकलो आहे बाबांनो, तेव्हा फोटो काही काढू नका. त्याच्यातलं एक त्या खरातने फोटो काढला असेल. मी जेव्हा त्या माहितीचा संदर्भ घेतला तेव्हा माझं असं लक्षात आलं की नाशिकला एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मला कोणीतरी ओळख करून दिली की हे नुकतेच नवीन पतसंस्थेचे चेअरमन झालेले आहेत,
यांचा तुम्ही सत्कार केला, आम्ही केला सत्कार. तो अशोक खरात होता का कोण होता हे सुद्धा मला माहीत नाही. तो बोंधू बाबा तो झाला असेल, तो आत्ता झाला. त्याच्या अनवधानाने एखादा फोटो, आता मंत्र्यांच्या अनेकांबरोबर फोटो येतात, तुम्हाला अभिमान म्हणून नाही सांगत, अक्षरशः फोटो काढ, माझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी पतसंस्था चळवळीतल्या लोकांच्या रांगा लागतात. तसं अशोक खरात एका पतसंस्थेचा चेअरमन होता, म्हणून तो फोटो काढायला माझ्याबरोबर आलेला असेल. आणि दुसरं, तो बोंधू आहे का काय तुमच्यातल्या अनेकांना कदाचित माहीत असेल किंवा नसेल, मी नास्तिक नाही, परंतु अंधश्रद्धेला सुद्धा कधी बळी पडणारा मी माणूस नाही. किंबहुना काही वेळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं सुद्धा मी काम केलेलं आहे. त्याच्या बोंधू काय कुठल्याच बाबाच्या नादी मी कधी आयुष्यात लागलेलो नाही आणि लागणार नाही. एक शंका अशी उपस्थित केली गेली की निवडणुकीच्या काळामध्ये मी म्हटलं की मला 50 वर्षानंतर राजयोगी असं भविष्यकारांनी सांगितलं. ते खरं कोणत्याही भविष्यकाराने सांगितलं नव्हतं. नानासाहेब, जी एक इलेक्शन स्ट्रॅटेजी असती, आपल्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून त्या स्ट्रॅटेजीपोटी मी ते बोललं गेलेलं होतं. मी कधी भविष्यकाराकडे जात नाही, कोणत्या बाबाकडे जात नाही, आणि बंधू बाबाकडे जायचं तर कधी त्याच्यामध्ये विषय येत नाही. आणखी तुम्हाला 2-3 गोष्टीचा मी खुलासा करू इच्छितो. समताचे हेच खाते नाही, समताचा सगळा व्यवहार कायदेशीर आमच्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व अधिनियम 1961 मध्ये ज्या कलमांचा उल्लेख केला गेलेला आहे त्या कलमाप्रमाणे आणि आम्हाला जे उपविधी लागू केले गेलेले आहे त्या उपविधीप्रमाणे पूर्णपणे हा व्यवहार चालतो. त्याच्यामध्ये गैरव्यवहार होण्याचं कुठल्याही प्रकारे कारण नाही. आता प्रश्न असा येतो, मग आमच्यावर ही टीका काय झाली? महेश, लोक बाबळीच्या झाडाला दगड मारतात, आंब्याच्याच झाडाला मारतात. ज्या आंब्याच्या झाडाचे फळं आंबे जास्त गोड आहे त्याला कदाचित जास्त मारतात, आणि आमचे आंबे गोड आहे. परंतु हे किती दगड मारले त्यांना आम्ही फुलासारखं झेलतो, तुमच्या मदतीनं झेलतो. आणखी 1-2 गोष्टीचा मी उल्लेख करू इच्छितो. 28 शाखा आहेत आमच्या, 1,10,000च्या वर आमचे ठेवीदार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही 40 वर्षामध्ये जी पाळलेली आहे, कुठल्याही ठेवीदाराचं नाव आम्ही एक्सपोज करत नाही. चेअरमनला किंवा कोणत्याही संचालकाला सुद्धा माहीत नसतं की कोण ठेवीदारांनी संस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत. तर ठेवीदारांची गोपनीयता जपणं याला आम्ही प्राधान्य देतो. आमच्या संचालकांनी सुद्धा कधी कधी मिटिंगमध्ये एवढी मोठी ठेव कोणाची आली, आता नाही पूर्वी, ते विचारायचा प्रश्न केला. आम्ही त्यांना स्पष्ट सांगतो, ठेवीदाराची माहिती गोपनीय ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही आत्तापर्यंत पाळलेली आहे. आणि ठेवीदारालाच वाटत असतं, एखादी बायकोची ठेव असती, तिला वाटतं नवऱ्याला कळू नये, मुलाची ठेव असती, बापाला वाटतं कळू नये. त्याच्यामुळे कोण ठेवीदार ठेवी ठेवतात हे आम्ही कधीही बघत नाही, आणि आमचे मॅनेजरसुद्धा आम्हाला त्यात हस्तक्षेप करू देत नाही. आम्ही विचारले की अरे हा माणूसाला किती ठेवी ठेवला बाबाला, ते म्हणतात ती माहिती गोपनीय आहे, त्या खातेदाराचं हित जपणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा ते हित जपतात. आणि याच्यामध्ये मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो, 40 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या संस्था असतात की जी आपली आर्थिक पत्रकं 31 मार्चला जाहीर करतात. यावर्षी सुद्धा 31 मार्चला सुट्टी होती, त्याच्यामुळे 30 मार्चला आम्ही सगळे व्यवहार क्लोज केले. कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट कुठल्याही प्रकारच्या खात्यामध्ये 40 वर्षामध्ये सुद्धा आम्ही केलेली नाही. 30 मार्चला आम्ही आमचे आर्थिक आकडेवारी जाहीर केली, ती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आमचा नफासुद्धा जो 8.25 कोटी रुपये आम्ही जाहीर केलेला आहे तो निव्वळ नफा आहे. आमचा ढोबळ नफा 15 कोटी रुपयांच्या सुद्धा पुढं आहे. आम्ही आवश्यकतेपेक्षा सुद्धा जास्त तरतूद करून तो नफा घटवलेला आहे. या व्यतिरिक्त जी लिक्विडिटी आम्हाला राखावी लागते ती किमान 25% राखावं लागते, ती आमची 27% हो. CRR आम्हाला 1% राखावा लागतो, तो आमचा 1%पेक्षा जास्त आहे. आणि आमची जी थकबाकी आहे, जवळपास 600 कोटी रुपयाचं सोने तारण कर्ज आमच्याकडे आहे. त्याच्यातही एक खातं काय, एक कलमसुद्धा NPA मध्ये काय थकबाकीमध्ये सुद्धा गेलेली नाही. त्याचे समतामधले सगळे व्यवहार हे अतिशय सुरक्षित आहेत, हे अतिशय पारदर्शी आहेत. याचा खुलासा मला तुमच्यासमोर करावासं वाटतं.
आणि ज्यावेळेस या खातेदारांनी खाते उघडले 2021 किंवा 22 साली, त्यावेळेस त्यांच्यावर कोणता डाग होता का? अशोक खरातवर सुद्धा काही डाग होता का? एक सर्वसामान्य ठेवीदार म्हणून तो आमच्याकडे आला, त्याचे खाते आम्ही उघडले. तसंच इतरांचं सुद्धा. त्याच्यामध्ये सुद्धा बेकायदेशीरपणा कुठलाही त्याच्यामध्ये यायचं काहीच कारण नाही. आणि नॉमिनीचा जो विषय आहे, नॉमिनी ठरवण्याचा अधिकार त्या खातेदाराचा असतो. नॉमिनी म्हणजे त्या ठेवीदाराचा मृत्यू झाला तरच त्या पैशावर त्याचा अधिकार असतो, अन्यथा त्या पैशावर त्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसतो. आणि ठेवी वाढवण्यासाठी संपताना आत्तापर्यंत 40 वर्षात कोणतेही खास प्रयत्न केलेले नाही. खास म्हणण्यापेक्षा चुकीचे प्रयत्न केलेले नाही. अनेक ठेवीदार इथं असतील आमच्याकडे कधी दामदुप्पट ठेव योजना, दामतिप्पट ठेव योजना, सहकार खात्यानं ठरवून दिलेल्यापेक्षा जास्त व्याजदर, असं तुम्हाला बघायला मिळालं का? कधीही मिळाले नाही, कधीही मिळणार नाही. कारण जे काही आहे ते 100% वस्तुस्थितीला धरून करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करत असतो. आणि याच्यामध्ये मी एक मुद्दाम उल्लेख करू इच्छितो. सत्य परेशान होता करता है, सत्य परेशान करता है, लेकिन सत्य कभी पराजित होता नाही. निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आमच्यावर काही आरोप झाले, परंतु मी जसं सांगितलं, परेशान आम्ही झालो, परंतु पराजित नाही झालो. ज्यांनी आमच्यावर आरोप केलेले होते त्या काळामध्ये, त्यातल्या काही आरोप करणाऱ्यांनी आमच्यावरचे सगळे गुन्हे मागे देखील घेतलेले आहे. ज्या ठिकाणी त्यांनी चौकशाचे अर्ज दिलेले होते, त्या चौकशा सुद्धा त्यांनी थांबवलेल्या आहेत, त्या मागं घेतलेल्या आहेत. त्यांनाही लक्षात आलं की या चौकशीतून सुद्धा काही निष्पन्न होणार नाही आणि आमची थकबाकी सुद्धा भरायची त्यांनी तयारी दाखवलेली आहे. त्याच्यामुळे या प्रसंगामध्ये सुद्धा प्रसंग आमच्यावर नाहीच आहे हा काही. याच्यातून सुद्धा आम्ही ताऊन सुलाखून निश्चितपणे बाहेर पडू अशी मला खात्री आहे. तुमचेही काही प्रश्न असले तर स्वागतार्ह आहेत. KYC त्यांचे हे तर त्यांनी कबूल केलेलं आहे. KYC त्यांचे हे त्यांनी कबूल केलेलं आहे. आता ते आले होते की नव्हते हा चौकशीचा भाग आहे. ते आत्ता म्हणायला लागले आम्ही आलेलो नाही. ते आल्यानंतरच आम्ही खाते ओपन केलेले. अर्धवट खोटं बोलतायत ते. KYC त्यांचे हे त्यांनी कबूल केलेले आणि ते आम्ही व्हेरीफाय पण केलेले. आता एका तोंडानं तेच कबूल करतात की KYC आमचेच आहे. पश्चात बुद्धीचे उपाय ते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा समतापच्या मार्फत गैरव्यवहार झालेला नाही. जी काही खाती उघडण्यात आलेली आहेत ती कायदेशीर आहेत, रीतसर आहेत. त्याची पोलीस चौकशी करतायत. एक लक्षात घ्या, नॉमिनी किती खात्यावर एक माणूस लावू शकतो आणि त्या सगळ्यांचे नावं हे काय आमच्याकडे रोजच्या रोज येत नाही. आणि याची पडताळणी केव्हा होते? लेखापरीक्षण ज्यावेळेस होतं. आतापर्यंत 5 वर्षात जेवढे लेखापरीक्षण झाले त्याच्यात कुठल्याही लेखापरीक्षणाने याच्यावर हरकत नोंदवलेली नाही. शेवटी आम्ही विश्वास कसा ठेवायचा? आता मी तर काही प्रत्येक शाखेमध्ये जाऊ शकत नाही. लाखाच्यावर खाते मी तपासू शकत नाही. म्हणजे तपासतं कोण? लेखापरीक्षक. तर लेखापरीक्षकांनी सुद्धा याच्यावर कुठल्या प्रकारचा आक्षेप नोंदवलेला नाही. शाखेच्या मॅनेजरच्या हाताखालून निश्चितपणे जातं, परंतु जे कायद्याने आहे तेच त्यांनी सुद्धा केलेलं आहे. आणि मोबाईल नंबर एक नाही, 5 मोबाईल नंबर, अनेक मोबाईल नंबर आहेत. या सुद्धा चुकीचे नाही. पहिल्यापासून आमची पॉलिसी हीच आहे, कुठल्या प्रकारचं फेक अकाउंट उघडायचं नाही. KYCच्या डॉक्युमेंटची पूर्तता केल्याशिवाय कोणत्याही संस्थेत किंवा कोणत्याही शाखेत खातं उघडायचं नाही. हे आजची प्रिकॉशन नाही सालकर साहेब. पूर्वीपासून आम्ही प्रिकॉशन घेतो. आणि मी जेव्हा राज्यातल्या पतसंस्थांचं नेतृत्व करतो त्यावेळेस माझ्यावरची जबाबदारी निश्चितपणे जास्त आहे. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून हे सगळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आमच्याकडे व्यवहार सगळे होतात. चौकशी आता पोलीस करतायत ना. आम्हाला कुठलंच नाही सांगितलेलं अजून. त्यांनी जी कागदपत्र आमच्याकडे मागितलेली आहेत त्याची ताबडतोब पूर्तता आम्ही केलेली आहे. आता बघू त्यातून काय काय संशोधन करता येईल. तुम्ही पण सुचवा, तुमच्याकडे काही उपाय असले तर. तुम्ही पण एक बँकर आहात. ठेवी आमच्या गोळा होत आहेत. आमची जी ग्रोथ आहे ती नैसर्गिक ग्रोथ आहे, नॅचरल ग्रोथ आहे. त्याच्या ठेवीदारांना मी आत्ताच सांगितलं, वेगवेगळे आलोभनं आम्ही कधीही दाखवत नाही. अनेक संस्थांमध्ये अनेक आलोभनं दाखवले जातात. आम्ही ते आलोभनं कधीही दाखवलेलं नाही. आमच्यावर विश्वास आहे लोकांच्या म्हणून ठेवी ठेवतात आणि वाढतात. त्यांना फक्त कागदपत्र मागितले गेले आणि ते कागदपत्र आम्ही मुख्य कार्यालयातून पोलिसांना पोहोच केलेले आहे. तो जो नाशिकचा कार्यक्रम आहे तिथं एकदाच माझी भेट झाली होती असं मला सध्या तरी आठवत आहे. बाकी मला आठवत नाही कुठे भेट झाली. खाते ओपन असताना तुम्ही कधी चर्चा त्यांच्या शिर्डीच्या सुद्धा कुठल्याही व्यवहाराचा आमचा सुतरामही संबंध नाही.
माझे सुद्धा शिर्डीला प्लॉटिंग आहेत, ते खरेदी करावे म्हणून ते कधी माझ्याकडे आले नाही. मी सुद्धा खरेदी करावं असं त्यांच्याकडे कधी गेलेलो नाही. कुठल्याही प्रकारचा व्यवहाराचा माझा त्यांचा सुतराम देखील संबंध नाही. आणि आता काय, मी तर आत्ता सांगितलं की पतसंस्थांच्या मेळाव्यामध्ये सत्कार केल्यानंतर तुम्ही दर्शन. आता एखादा माणूस वयस्कर असला त्याचा सत्कार नमस्कार आपण करतोच. त्यावेळेस ते टॉपरच घेतलं. हा, नमस्कार करणं ही हिंदू संस्कृतीची परंपरा आहे. त्यावेळेस सुद्धा त्यांचा माझा काही परिचय नव्हता. एक पतसंस्थेचे चालक म्हणून ते व्यासपीठावर आमच्या काही मंडळींनी त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांचा सत्कार झाला. मी सांगितलं ना का लागतं ते. लोक दगड कोणत्या झाडाला मारतात? आंब्याच्याच झाडाला मारतात. आमच्या झाडाचे आंबे जास्त गोड आहे त्याच्यामुळे कदाचित जास्त मारत असतील. आणि मागं लागतात म्हणजे जे काही थकबाकीदार आहे आमचे, त्या थकबाकीदारांना आम्ही कठोर वसुली करतो, कायदेशीर वसुली करतो. आणि ही कशाकरता करतो? ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहण्यासाठी करतो. त्याच्यामुळे ते आम्हाला दगड मारित असतील. आणि त्या सगळ्या दगडांना आम्ही आत्तापर्यंत पुरून उरलेलो आहे. त्याचं फुलात रूपांतर करून आम्ही ते फुलं जपलेले आहेत. तुम्ही येण्यापूर्वीच मी त्याचा खुलासा केला. मी कधीही आयुष्यात कोणत्याही ज्योतिषाकडे गेलेलो नाही, जाणार नाही. मी नास्तिक नाही, परंतु अंधश्रद्धाळू सुद्धा नाही. आणि ते जे ज्योतिष वर्तवलेलं होतं, म्हणजे मी जे सांगितलं होतं, तो एक इलेक्शन स्ट्रॅटेजीचा भाग होता. आपल्या कार्यकर्त्यांचा विश्वास वाढावा, आत्मविश्वास वाढावा म्हणून केले ते काही विधान होतं. याच्या व्यतिरिक्त काही त्याच्यात अर्थ नाही. अदृश्य शक्ती करतात असंच म्हणावं लागेल आपल्याला. कशाला कोणाचं नाव घ्यायचं? एखादा अकाउंट ओपन होतं, प्रत्येक अकाउंटची जी आपण आधार कार्ड आहेत, आधार कार्डवरून डायरेक्ट केवायसी आपण फेच करतोय. आधार कार्ड फेच करताना त्या माणसाला ओटीपी जातोय. तो ओटीपी दिल्यानंतरच त्याचा आधारचा डेटा आपल्याकडे येतोय. म्हणजे ती केवायसी व्हेरीफाईड होऊन येते. कारण आजच्या याच्यात बऱ्याच ठिकाणी काय होतंय, फोटो एका व्यक्तीचा, नाव एका व्यक्तीचं आणि पत्ता एका व्यक्तीचा असा आधारवर निदर्शनास येत आहे. त्यामुळे आम्ही ते ऑलरेडी 3 वर्षापासून ती प्रिकॉशन जी केवायसी करायची प्रिकॉशन आहे ती घेतलेली आहे. त्याच्यामुळं आत्ता सगळ्या केवायसी होत आहेत त्या ऑनलाईन होत आहेत आणि आधारकडून व्हेरीफाईड होऊनच आपल्याकडे केवायसी होत आहेत. आणि तो ठेवीदार वेळोवेळी नॉमिनी बदलू शकतो. असं काही नाही का आत्ता जो नॉमिनी लावला, मी आत्ता नॉमिनी लावला, मला 2 महिन्यांनी वाटलं का हा नॉमिनी चेंज करायचा, मी नॉमिनी चेंज करू शकतो. मग 5 नॉमिनी लावू शकतो, 10 लावू शकतो. नॉमिनीचं व्हेरिफिकेशन नाही, आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, नॉमिनीचं व्हेरिफिकेशन करत उद्या सुद्धा नॉमिनी होऊ शकतो. नाही तो खातेदाराचा विषय ना, कोणाला नॉमिनी लावायचं त्यांनी. आत्ता त्या खराच्या अकाउंटवर फक्त 30 ते 32 लाख रुपये आमच्याकडे जमा आहे. आणि ते पण आम्ही ज्या दिवशी खराचं प्रकरण उघड झालं त्याच दिवशी फ्रीज करून ठेवले. त्यांच्या नातेवाईकांच्या ठेवीच नाही आता, फक्त अशोक खरात या नावाने ठेवी. अजिबात नाही, अजिबात नाही. आम्ही त्याच दिवशी ते खाते फ्रीज केलेले आहेत. अशोक खरातच्या नावाने तो तर आता ठेवी काढायला यायचा प्रश्नच नाही. तो तर जेलमध्ये होतात, खूप होतात. एक नाही, अशा खूप घटना घडतात. नाव नाही सांगता येणार ना कोणाचं. तुम्ही नाव सांगितलं की तुम्ही परत त्यांची बातमी करता.